महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीत सर्वंकष यश मिळवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या यशाच्या शिखरावर आहेत। ग्रामपंचायत, नगरपालिका व नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाने भारतीय जनता पक्षाला राज्यात पहिल्या स्थानावर नेलं आहे। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेला दिलेली टक्कर लक्षणीय ठरली आणि त्यापेक्षा लक्षवेधी ठरते महाराष्ट्रातील सत्ता स्पर्धा। मध्यावधी निवडणुकांची चर्चा, पक्षफुटीच्या अफवा आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेचा गोंधळ या सगळ्या गदारोळानं अवघड राजकारण व्यापलेलं आहे। पण या परिस्थितीतही शांतपणे काम करताना दिसतात देवेंद्र फडणवीस। हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येक प्रसंगाचा सामना करणारे देवेंद्र भाऊ जणू भाजपचे पोस्टर बॉय बनलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडून 2.5 वर्षापूर्वी निघालेली एक भविष्यवाणी, देवेंद्र फडणवीस ये नागपुर ने देश को दी हुई एक सौगात है, ही भविष्यवाणी अवघ्या 2.5-3 वर्षात खरी ठरू लागलेली आहे। नागपुर के लोगों ने महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है। वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला सभागृहात कोणताही विषय घ्यायला बोलायला उभे राहायचे त्यावेळेला समोरचा मंत्री त्या ठिकाणी त्याची पंचायत व्हायची। या अधिवेशनामध्ये मी यांचे भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले। पॅकेज मधल्या भ्रष्टाचाराचा प्रमुख मुद्दा काहीचा घोटाळा असताना पशुसंवर्धन मंत्र्याचं उत्तर नाही। जो व्यक्ती आपला कधी विद्यार्थी राहिला तो एक यशस्वी मुख्यमंत्री बनलेला आहे। ते उत्तम रीतीने कार्य करीत आहेत याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। नरेंद्र मोदी हे एकमेव आणि अद्वितीय आहे। 22 फेब्रुवारी 1992 रोजी सुरू झालेल्या फडणवीसांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासाचे अनेक भागीदार आणि साक्षीदार आहेत। 21व्या वर्षी नगरसेवक, सर्वात कमी वयात नागपूरचे महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आता भाजपला हमखास यश मिळवून देणारे मुख्यमंत्री असा हा फडणवीस यांचा प्रवास अनेक चढ उतारांनी, यश अपयशांनी भरलेला आणि भारलेला आहे। मला वकीलच व्हायचं होतं। मला कधी असं वाटलं नाही की मी राजकारणामध्ये येईल। मी विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो आणि असं म्हणत होतं की पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी परिषदेचं काम करावं। पण आमच्याकडे एक पद्धत आहे, त्या पद्धतीत एक दिवस नितीनजींनी वगैरे सगळ्यांनी बसून निर्णय केला की मी भाजपचं काम केलं पाहिजे। आणि आमचे विलासजी फडणवीस होते, त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की उद्यापासून तू भाजपचं काम कर। त्यांना सांगितलं की मला विद्यार्थी परिषदेचं काम करायची इच्छा आहे, मला आता काही राजकारणात जायचं नाहीये। ते म्हणाले आपलं एकदा ठरलं की ठरलं, तसं काम करावं लागतं। आणि दुसऱ्या दिवशीपासून मी भाजपचं काम सुरू केलं। आणि त्यावेळी मला ही कल्पना देखील नव्हती की इतक्या वेगवेगळ्या पदांवर जाता येईल। 92 साली नगरसेवक म्हणून निवडून आलो। पहिल्यांदा ज्यावेळेस सर्वांनी हा निर्णय केला, जसा नितीनजींनी उल्लेख केला की मला निवडणुकीला उभं केलं पाहिजे, एका वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी तेव्हा सांभाळत होतो। आणि मला बोलवून सांगितलं की तुला निवडणूक लढायची आहे। खरं तर असं होतं की ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस माझं वयच पूर्ण होत नव्हतं। माझे 21 वर्ष पूर्ण झाले नव्हते। मी 4th इयरला होतो लॉच्या। आणि मी काही कोणाला सांगितलं नाही। मी आपल्या विचारात पडलो, म्हटलं सांगू की नको, वय पूर्ण व्हायचं आहे। पण आपल्या लक्षात असेल की त्या काळामध्ये निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, कारण 74वी घटना दुरुस्ती करायची होती, अनेक गोष्टी होत्या। आणि तेव्हा महानगरपालिकेची निवडणूक जवळजवळ 8 ते 9 महिने पुढे ढकलली गेली। आणि त्या 8-9 महिन्यामध्ये मी 21 वर्ष पूर्ण केले।
आणि त्यामुळे मला निवडणुकीला उभं राहता. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 मध्ये झाला. त्यांच्यावर लहानपणापासूनच राजकारणाचे आणि राजकीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. त्यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस हे संघ आणि जनसंघाच्या माध्यमातून विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. तर काकू शोभा फडणवीस या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. वडील गंगाधरपंत आणि तत्कालीन प्रांत प्रचारक मोहनराव भागवत यांची घनिष्ठ मैत्री होती. राजकारणासाठी गंगाधरपंत मूळ गाव सोडून नागपुरात आले, आमदारही झाले. पण अकाली निधनानं त्यांची राजकीय कारकीर्द संपली. माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांचं जे काम आहे, खऱ्या अर्थानं मी फार कमी काळ, म्हणजे मी तर फार लहान होतो, ते वारले तेव्हा मी 17-18 वर्षाचा होतो, पण त्यांना मी इतक्या जवळून बघू शकलो. आणि राजकीय नेत्यांनी कसं काम केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे वडील होते. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि त्यातनंच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक संस्कार जे मिळाले त्या संस्कारातनं आज पुढे जाण्याचा मी प्रयत्न करतोय. गोष्ट एकदम अगदी सत्य आहे. मी सुद्धा त्यांना बोललो होतो की काही कारण नाही आहे की तुम्ही रसवंती चालवतात. नाही म्हणा, मी इन्कमसाठी नाही, इथे राजनैतिक चर्चा व्हावी, जनजागृती व्हावी, याच्यासाठी लोक बसायसाठी मी त्या उद्घाटन करायच्या. म्हणजे ते काही मोठे लीडरला बोलून काही उद्घाटन करायचे नाही, मला बोलून घ्यायचे. तिथे म्हणजे मुंबईची भेल आणि रसवंती हे दोघं आयटम बरोबर ते चांगला एक उपक्रम त्यांनी सुरू केला होता. काही वर्ष चालवला, नंतर बिल्डिंग बनली तिथे. अगदी लहानपणापासून विद्यार्थी चळवळीत उतरलेले फडणवीस 1987 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव झाले. वयाच्या 21व्या वर्षी ते रामनगर वॉर्डातून नगरसेवक झाले. 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर झाले, तेव्हा त्यांचं वय फक्त 27 वर्ष होतं. देशात सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. अर्थात त्याचं श्रेय जातं त्यावेळेस राज्यात मंत्री असणाऱ्या नितीन गडकरी यांना. मी कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नव्हतं, मला माहिती पण नव्हतं. पण बरोबर गडकरी, मोहन फडणवीस सगळं लावतात. पण एक गोष्ट आमच्याकडे सांगली आणि याचा श्रेय संघटनेला आणि विचारला की आमच्या दोघांमध्ये इतकं चांगलं संबंध आहे, कॉपरेशन आहे, कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन आहे आणि एकमेकाबद्दलचा तत्व. पॉलिटिक्स इज द गेम ऑफ कॉन्ट्रडिक्शन, कंपल्शन अँड लिमिटेशन. आणि राजकारणात ईर्ष्या, महत्वाकांक्षा, अहंकार, द्वेष याचा एक नॅचरल खेळ आहे. याला कोणी अपवाद नाही. आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकता आहे आणि आम्ही दोघांनी काळजी घेतली की कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाची एकता, आमची मतभिन्नता असते. काही वेळा कोणाला चर्चा करत असताना त्यातून दोघं विचार करून ठरवतो काय करायचं. त्यानंतर 2 वर्षांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. 2010 मध्ये त्यांची भाजपचे महासचिव म्हणून नेमणूक झाली. त्यापाठोपाठ त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी मागे वळून पाहिलंच नाही. ज्या तरुणाला राजकारणात यायचं नव्हतं त्याच्या जीवनाला राजकारणाने सत्तेच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवलं. महापौर झालो पाहिजे, दुसऱ्यांदा महापौर झालो, मग आमदार झालो, 4 वेळा आमदार म्हणून निवडून येता आलं. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट निश्चितपणे पाहिली की जी जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. एकदा गोष्ट हातामध्ये घेतली तर त्याच्यामध्ये खोलपर्यंत शिरायचं हा पहिलेपासून माझा स्वभाव राहिलाय. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीमध्ये
पूर्णपणे झोकून घेऊन काम करायचा प्रयत्न केला. तर ज्यावेळेला 5 इयर्स ग्रॅज्युएशन लॉमध्ये आटोपलं त्यावेळेला त्याचा संकल्प असा होता की मी देशभरात विद्यार्थी परिषदेसाठी पूर्ण वेळ निघेल. परंतु नियतीच्या मनात काही अजून होतं. त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आईवर आली आणि आईची इच्छा होती की देवेंद्रनी राजकारणात यावं आणि वडिलांचा वारसा पुढे चालवावा. 21व्या वर्षी त्याला ती संधी आली. त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला नगरसेवक म्हणून उभं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी त्याला विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन तो 21व्या वर्षी राजकारणात आला आणि त्या वर्षी त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली आणि त्याच्या तेव्हापासून त्याचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1991 पासून प्रवास सुरू झाला. 97ला महानगरपालिकेमध्ये महापौर झाला. 99ला पहिल्यांदा पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातनं आमदार झाला आणि हा प्रवास आज मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन थांबला. याच्यामध्ये त्याच्या राजकीय जीवनातले अनेक संघर्षाचे टप्पे आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आज त्याच्या राजकारणाला 25 वर्ष होतात आहे. लहानपणीच आम्ही त्याचे पाय पाळण्यात पाहिले होते आणि मला हा दुर्गम आत्मविश्वास होता की देवेंद्र हा उद्याचा महाराष्ट्राचा आणि परवाचा हा राष्ट्राचा नेता आहे आणि त्या पद्धतीने त्याचा प्रवास सुरू आहे. मुख्यमंत्री पदाला त्याला 2.5 वर्ष झाले आणि या 2.5 वर्षात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची नाडी ओळखून त्याच्यावर आपली पकड कायम केलेली आहे आणि या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने परिवर्तन हे देवेंद्रच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पाहायला मिळत आहे. भाषणाचा जबरदस्त नाद असणाऱ्या देवेंद्रना खरं तर प्रसिद्ध वकील व्हायचं होतं. त्यासाठी राजकारणात पडल्यानंतरही त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. एकीकडे भारतीय जनता युवा मोर्चाचं काम, आंदोलनं आणि दुसरीकडे कायद्याचं शिक्षण असा त्यांचा दिनक्रम असतो. निश्चितच ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की या महाविद्यालयातून देशाचा पंतप्रधान बनला आहे, देशाचे सरन्यायाधीश बनलेले आहे, अनेक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशसुद्धा इथून बनलेले आहेत आणि आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीसुद्धा हा या महाविद्यालयाचा कधी विद्यार्थी राहिला याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप अत्यानंद होतो आहे, त्याचा गौरव वाटतो आहे, अभिमानसुद्धा वाटतो आहे. ही महाविद्यालयाकरता सुद्धा अभिमानाची बाब आहे की ज्या महाविद्यालयामध्ये विद्यमान मुख्यमंत्री कधी 5 वर्ष विद्यार्थी राहिले त्यांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलं. कारण ते तरुण वयामध्ये 5 वर्षाच्या अभ्यासक्रमाला इथे आले होते. तर ते जे फॉर्मेटिव्ह एज असते त्या एजचे त्यावेळेसचे ते विद्यार्थी इथे होते. त्यामुळे इथल्या ह्या महाविद्यालयाच्या सर्व म्हणजे त्या तत्कालीन प्राचार्य, तत्कालीन त्यांचे शिक्षक या सगळ्यांना निश्चितच ही एक अत्यंत अभिमानाची बाब वाटतं की जो व्यक्ती आपला कधी विद्यार्थी राहिला तो एक यशस्वी मुख्यमंत्री बनलेला आहे. नुसताच मुख्यमंत्री नव्हे तर एक सिद्धहस्त मुख्यमंत्री. राजकारणात ज्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे एक आपली आगळीवेगळी अशी एक ओळख निर्माण केलेली आहे. अत्यंत लाडका असा मुख्यमंत्री तो आहे. तर निश्चित जसं त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांना त्या एक अभिमानाची आनंदाची बाब वाटते तसंच त्याच्या शिक्षकांना सुद्धा ती अभिमानाची बाब वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. प्रत्येकाने राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला, समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी योगदान दिलं. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार, वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण असे एकाहून एक दिग्गज नेते महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी अवघा महाराष्ट्र डवळून निघाला असे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले. पण देवेंद्र फडणवीस या सगळ्या मांदियाळीत वेगळे दिसतात. मंत्री हा निर्णय करतो, अधिकारी निर्णय करत नाही. निर्णय करण्याची अधिकार ताकद ही मंत्र्याची आहे. संविधानानं त्याला अधिकार दिलाय आणि खऱ्या अर्थानं मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं ते बघायची संधी मिळाली आणि त्या गोष्टी ते जे बोलले ते आजही माझ्या डोक्यात आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला ही गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्राचं भाग्य ठरवण्याचा अधिकार हा जनतेनं निवडून दिलेल्या नेत्यांना आहे. तो काही कुठल्या सेक्रेटरीला नाही आहे, तो कुठल्या अधिकाऱ्याला नाही आहे. आणि म्हणून
ही जी निवडून दिलेली व्यवस्था आहे, ही व्यवस्था जी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता तयार केलेली संवैधानिक व्यवस्था आहे, या व्यवस्थेने निर्णय करायचा आहे. आणि मग जनहिताचा निर्णय असेल तर कोणाच्या बापाची चिंता करायची नाही, तो निर्णय करून टाकायचा. आणि तशाच प्रकारचं काम हे करायची सुरुवात आम्ही केली आहे. द बॉय नेक्स्ट डोअर अशी प्रतिमा असणाऱ्या 44व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी बसणाऱ्या या युवा नेत्याला तरुणाईने भारलेल्या समाजाने डोक्यावर घेणं अपेक्षित होतं. पण त्याचबरोबर समाजाच्या अफाट अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेणं फडणवीसांसाठी अवघड होतं. पण त्याचबरोबर समाजाच्या अफाट अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेणं फडणवीसांसाठी मात्र अवघड होतं. याच्यातून देवेंद्र फडणवीस नावाचं एक रसायन जे तयार झालं ते विलक्षण आहे. हुशार विद्यार्थी, अवखळ तरुण, हुशार विद्यार्थी, अभ्यासू असा आमचा कॉर्पोरेटर, मग तितकाच अभ्यासू मेयर, मग त्याहून जास्त अभ्यासू असा आमचा MLA. याच्यातून त्याची पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तिमत्व विकसित होत गेलं. आणि हे सगळं करण्याच्या मागे प्रचंड अभ्यास, व्यासंग हे देवेंद्रनी दाखवलं. ते अजूनही दिसतं आहे. त्याचेच परिणाम म्हणून देवेंद्रची जी इमेज आहे, त्याची जी प्रतिमा आहे, तिचा आलेख वेळोवेळी उंचावत गेला. हेच माझं म्हणणं आहे. अंदाज बांधणं कठीण आहे, पण ज्याही क्षेत्रात देवेंद्र गेले असते त्या क्षेत्रात ते अत्युच्चपदी गेले असते हा माझा विश्वास आहे. जर राजकारणात गेले त्याच्यातही त्यांनी फार मोठं पद ते आज भूषवतात आहेत. कदाचित वकील झाले असते, कदाचित जज झाले असते, कदाचित सुप्रीम कोर्टात गेले असते, कारण अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे हे. विनम्र स्वभाव, अभ्यासूपणा आणि सकारात्मक विचार या गुणवैशिष्ट्यांमुळे फडणवीस राज्याच्या राजकारणात कमी वेळात पुढे आले हे त्यांचे राजकीय विरोधक आणि पक्षातील स्पर्धकही मान्य करतील. माझ्या जीवनातला अनुभव असा आहे की इतक्या वर्षामध्ये जी माणसं जवळ आली, कदाचित एखादा व्यक्ती हा दूर गेला असेल काही कारणाने, पण गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये जी लोक जवळ आली ती नेहमीच जवळ राहिली. आणि ती जवळ राहण्याचं कारण मी त्यांना काही देऊ शकलो नाही, पण त्यांना एका गोष्टीचा विश्वास होता की माझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. त्यांचे माझे संबंध हे पारस्परिक संबंधावर आधारित आहे. ते कुठल्याही घेण्या देण्याच्या अशा परिस्थितीवर अवलंबून नाही आहे. आणि म्हणून त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं ही सगळी वाटचाल मी करू शकलो. एकीकडे शिवसेना निवडणुकीचे निमित्त करून तुफान हल्ले चढवत होती. पक्षातील स्पर्धक रणांगणातून मागच्या मागे निघून गेले होते. पण फडणवीस मात्र दिवस रात्र विविध आघाड्या सांभाळत प्रचाराचे रान उठवत होते. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकत होते. अरे देवेंद्र फडणवीस काय आहे, तो किस झाड की पत्ती आहे, माझी अवकाश काय आहे, पण मला विश्वास आहे, मला आशीर्वाद महाराजांचा आहे. आणि महाराजांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त होतो आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे. उत्तम आमदार हा चांगला प्रशासक बनतो. चांगला प्रशासक उत्तम आमदार होईलच असे नाही, असे बाळासाहेब भारदे एका भाषणात म्हणाले होते. फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत कारण त्यांनी आमदार म्हणून फार निष्ठेने काम केले. अभ्यासूपणाबरोबरच स्वच्छ प्रतिमा ही देवेंद्र यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही आशीर्वाद मिळाले हे सगळेजण जाणतात. की जेव्हापासून त्यांचा माझा जवळचा संबंध आला, मग मी सुद्धा विधान परिषदेचा मेंबर होतो. ते सुद्धा विधान परिषदेमध्ये होते, विधानसभेमध्ये. त्यावेळेस आम्ही मुंबईला विदर्भातले सर्व आमदार एकत्र येऊन
विदर्भाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याकरता भांडत होतो. त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या पार्टीचे आमदार आहेत याचा कधीही विचार केला नाही. विदर्भातले प्रश्न विदर्भाचे सर्व आमदार एक व्हायचे. त्यानंतरही जेव्हा ते आमदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर आमदार असताना सुद्धा विदर्भाचे प्रश्न मांडण्याची त्यांची कळकळ मी पाहिली आणि माझ्या माहितीचा त्यांना वापर करता यावा, त्याचा उपयोग व्हावा ह्या दृष्टीने ते माझ्याकडे येऊन चर्चा करायचे. फक्त आमदार असतानाच चर्चा केली असं नाही, तर विरोधी म्हणजे आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते मला बोलावून विदर्भाचे प्रश्न समजावून घेतात. नरेंद्र मोदी यांचा देशाच्या राजकारणातील उदय हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला उठाव देणारा क्षण ठरला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने मोदी आणि अमित शाह यांच्या संपर्कात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षेला नवीन घुमारे फुटले असावेत. त्यांच्या वडिलांची जवळीक असणारे मोहनराव भागवत सरसंघचालकपदी असल्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस या एकाच नावाची चर्चा होत होती. नागपुर के लोगों ने महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है. वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस. दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा गल्ली बोळात घुमू लागला होता. सामान्य मध्यमवर्गीय घरातील एक तरुण घराणेशाहीची सवय झालेल्या महाराष्ट्रात पुढे येत गेला. अगदी त्याच काळात दुर्धर आजाराने ग्रासलेले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आर. पाटील आजारपणाने काळाच्या पडद्याआड गेले होते. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या लोभस प्रतिमेने मराठी जनतेला भुरळ न पडती तरच नवल होते. कारण प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असते. दुसरं असं मला अजूनही आठवतं, मी इथे असताना मेयर असताना पहिले अगदी 25 वर्षाचा मेयर आणि ते अमेरिकेमध्ये एक मेयर कॉन्फरन्सला जात होते. त्या दिवशीची जी धावपळ होती जाण्याची, शैलेश होते किंवा देवेंद्रजी होते, हे दोन्ही सगळे बरोबर गेले होते. आणि मला आठवतं त्या दिवशी जी आम्हालाही आनंद होत होता की अरे आमचा मित्र मेयर कॉन्फरन्सला चालला. तसा आनंद आता आम्हाला रोजच होतो. पण मी फोटोग्राफर म्हणून मित्र म्हणून शूट केलं, सब्जेक्ट म्हणून शूट नाही केलं. आणि ही इज व्हेरी गुड इन फ्रंट ऑफ कॅमेरा, व्हेरी लाईव्ह. माणूस मनातनं चांगला असलो की त्याचा फोटोही चांगला येतो आणि त्याचे लोकही चांगले वागतात. हा चांगला माणूस आहे. किंचित नहीं विचलित हुए, जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही. भाजप नेतृत्वात तुलनेनं तरुण असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना 2013 मध्ये राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली खरी. खर तर मुंडे, गडकरी आणि खडसे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची गट तट या पदासाठी मोर्चे बांधणी करत असताना फडणवीसांच्या माध्यमातून मुंडे गटानं बाजी मारली होती. पण फडणवीसांनी त्या संधीचं सोनं केलं. स्वभाव हा विचारपूर्वक प्लॅनिंग पुढे जाण्याचा माझा स्वभाव आहे. पण एक गोष्ट जी नितीनजींकडनं मी शिकलो आणि जी शिकण्यासारखी आहे ती म्हणजे नेव्हर डाय ऍटिट्यूड. आणि त्यातनं तो जो एक नेव्हर डाय ऍटिट्यूड आहे, कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये ताकदीनं समोर जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांची पार्श्वभूमी असूनही
फडणवीस यांची प्रतिमा ही नेहमीच मवाळ राजकारणी अशी आहे. एकीकडे विधिमंडळातील भाषणं असो अथवा जाहीर सभेतील टोलेबाजी, फडणवीसांनी आपली संघासोबतची बांधिलकी जपत चाणाक्षपणे कडवटपणा टाळण्यात यश मिळवलं. गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे काम करीत आहेत ते काम अत्यंत प्रशंसनीय आहे, योग्य आहे आणि ते त्यांची आणि पक्षाची प्रतिमा उंच करणारे आहे. ते उत्तम रीतीने राज्यकारभार करीत आहेत आणि आणखी 2-2.5 वर्ष त्यांनी काम केलं तर आणखी महाराष्ट्राची प्रगती होईल, सर्वच क्षेत्रामध्ये होईल. आणि विदर्भाकरता तर आम्हाला निश्चितपणे खूप संवेदना आहेत. किंबहुना नागपूर आणि विदर्भ हीच आमची कर्मभूमी आहे. या नागपूरवरनं निवडून दिलेला आपण जो एक या ठिकाणी आमदार आहे, हा मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूर आणि विदर्भात तर परिवर्तन आम्ही करतोच आहे, ते आम्ही करणारच आहोत. आणि कोणी किती नावं ठेवले तरी करू, कारण इतक्या वर्षाचा अन्याय आमच्यावर झालाय तो दूर करणारच आहोत. पण ते करत असताना आज मुंबईमध्ये, आज पुण्यामध्ये, आज नाशिकमध्ये, आज औरंगाबादमध्ये प्रत्येक ठिकाणी जे 15-20 वर्षामध्ये काम झालं नाही ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. आम्ही विदर्भातले लोक आहोत, जंगलातल्या वाघाला घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या वाघाला घाबरत नाही. विदर्भाचा विकास आणि वेगळ्या विदर्भाची मागणी या 2 मुद्द्यांची सांगड घालत देवेंद्र फडणवीसांनी राजकारण केलं. पण मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा फडणवीसांची पाठ सोडायला तयार नाही आणि देवेंद्रजी विदर्भाची साथ सोडायला तयार नाही. 1.5 वर्षामध्ये ज्या मेट्रोचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केलं त्या सगळ्या मेट्रोचं जाळं झाल्यानंतर मुंबईमध्ये 200 किलोमीटर मेट्रो असणार आहे आणि 90 लाख प्रवासी ज्याच्यातनं प्रवास करू शकतील इतकी मोठी व्यवस्था ही मुंबईमध्ये आम्ही उभी करतो. म्हणजे 70 वर्षात 70 लाख प्रवासी आणि 5 वर्षात 90 लाख प्रवाशांकरता व्यवस्था. पुढच्या काळामध्ये मुंबईमध्ये कुठेही कंजेशन दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही उभी करतो. या ठिकाणी मुंबईमध्ये एक प्रकारे मुंबईचं संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम हे या ठिकाणी एक नागपुरातनं गेलेला व्यक्ती करतोय. ज्यावेळी मुंबईमध्ये आम्ही मेट्रोच्या संदर्भात कारवाई करत होतो त्यावेळी अनेक लोकांनी विरोध केले, वेगवेगळ्या प्रकारचे विरोध होतच असतात. मी त्यावेळेस मुंबईच्या लोकांना एकच गोष्ट सांगितली की या मुंबईमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून हे मुंबई आमचं जागतिक शहर आहे, ते जागतिक असलं पाहिजे म्हणून मी काम करतोय. मला तर शेवटी माझ्या गावीच जायचं आहे, माझं गाव नागपूरच आहे, मी शेवटी नागपूरमध्येच जाणार आहे. कुठेही गेलो तरी माझ्या जीवनातला शेवट हा माझ्या नागपूरमध्येच होणार आहे, कारण नागपूरशिवाय माझ्याकरता दुसरं कुठलं शहरच नाहीये. पण मी हे त्यांना बजावून सांगितलं की ज्या दिवशी मुख्यमंत्री पद सोडेल त्या दिवशी मुंबईच्या लोकांना हे लक्षात ठेवावं लागेल की नागपूरमधनं आलेल्या एका माणसाने मुंबई बदलून दाखवली. एवढं काम नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकून देवेंद्र फडणवीसांनी राज्यात विकासाच्या कामांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली होती. पण नैसर्गिक संकटांच्या मालिकेनं त्यांची कसोटी पाहिली. फडणवीसांनीही मोठ्या जिद्दीनं दुष्काळाच्या संकटावर मोठ्या धीरानं मात केली. एवढ्या सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये गेली 2 वर्ष, कधी दुष्काळ, कधी आंदोलनं, ही सगळी आम्ही फेस करत होतो. पण या सगळ्या परिस्थितीचा सामना तुम्ही कसं करता? तर मला एकच गोष्ट वाटतं की माझ्या स्वभावामध्ये एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला नेहमी कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढते आणि ती गोष्ट म्हणजे सकारात्मकता. माझ्या मनामध्ये कधीही निगेटिव्ह विचारच येत नाही. सकारात्मक पॉझिटिव्ह विचाराने माणूस जर पुढे गेला तर त्याला मागे वळून पाहावं लागत नाही. एखाद्या परिस्थितीचा विचार करत असताना, एखाद्या व्यक्तीचा विचार करत असताना, एखाद्या व्यवस्थेचा विचार करत असताना खरं म्हणजे अनेक वेळा लोक असं म्हणतात की हा फार चांगला राजकारणी आहे, पण मला फार राजकारणी करता येत नाही. मी परिस्थितीला सकारात्मकतेनं समोर जातो आणि मला असं वाटतं की या सकारात्मकतेमुळेच जे काम हातामध्ये घेतलं त्या कामामध्ये मला यश मिळालं. मला माणसाच्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे आणि माणसं ही मुळातच चांगली असतात.
परिस्थिती त्यांना वाईट बनवते, अशा विश्वासानं मी लोकांशी संबंध तयार करतो. जलयुक्त शिवार सारखी नवी योजना सक्षमपणे राबवून शेकडो खेड्यांना दिलासा दिला. एकीकडे विकासाची कामं करत असताना आधीच्या सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचेही त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रातलं स्मारक, इंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेणं, हे गेल्या 15 वर्षापासून रखडलेले निर्णयही फडणवीसांनी मार्गी लावले. महाराष्ट्राची जबाबदारी आम्हाला मिळालेली आहे. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आजच या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो. आमचा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे विकास. दुसरा आमचा जो अजेंडा नाही आहे. महाराष्ट्राचा जुना इतिहास आठवल्याच्या नंतर माझ्या गोष्टी एक लक्षात येते की छत्रपतींच्या काळामध्ये पेशव्यांची नियुक्ती हे छत्रपती करायचे आणि पेशवे हे फडणवीसांची नियुक्ती त्यांनी केली. पण फडणवीसांनी छत्रपतीची नियुक्ती केली ते मी यापूर्वी कधी पाहिलेली नव्हतं. देवेंद्र फडणवीसांची जात कधी सुप्तपणे तर कधी उघडपणे त्यांना ताप देताना दिसायची. शरद पवारांसारखे पुरोगामी महाराष्ट्राचे पुरस्कर्ते जसे त्यांच्या फडणवीस असण्याकडे लोकांचे लक्ष वेधतात, तसेच त्यांच्या पक्षातही काही स्पर्धक उघडपणे त्यांच्या जातीवर जायचे. पण तरीही फडणवीसांचा कधी तोल गेला नाही. 9 ऑगस्ट 2016 पासून सुरू झालेल्या मराठा मोर्चांच्या मालिकेनं मात्र फडणवीसांची परिस्थिती फारच वाईट केली होती. लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा मोर्चांच्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करण्यात त्यांच्या सर्व पक्षीय शत्रूंचं एकमत झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी मात्र मोठ्या कौशल्यानं मराठा मोर्चांची धग मुंबईपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी. सर्व समाजाला सोबत घेऊन आज समाजांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मगाशी जिचा उल्लेख झाला, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, या सगळ्या समाजाची भूक ही विकासाची भूक आहे. जे प्रश्न आहेत ते विकासाचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना सकारात्मकतेनं कुठलंही राजकारण न करता ही प्रश्न हाताळायची. यात जर राजकारण करायचा प्रयत्न केला असता तर हात जळाला असता. पण आज ही त्या ठिकाणी सकारात्मकता मी तयार करू शकलो की त्या समाजाला मी सांगितलं की आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. आमच्या मनात राजकारण नाही आहे, कपट नाही आहे, तुम्हाला झुलवत ठेवायचं नाही आहे, एकमेकाला झुंजवत ठेवायचं नाही आहे, 2 समाज एकमेकासमोर आणून आपलं राजकारण चालवायचं नाही आहे. तर सगळ्या समाजांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करायचं आहे आणि त्याकरता ज्या करता जे करता येईल ती प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेनं आम्ही करू, हा विश्वास तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. शासन आणि प्रशासनावर हुकमत असणाऱ्या
देवेंद्र फडणवीसांच्या घरी मात्र सत्ता त्यांच्या गृहमंत्र्यांचीच असते. अंतिम शब्द घरी कोणाचा असतो? कशात त्याच्यावर आहे. म्हणजे घरी मुलीच्या बाबतीत माझा असतो, हाऊस मॅनेजमेंट माझा असतो, बाकी काय राहतं काही. म्हणजे आवाज चालतो हे देखील मोठं झालं, आवाज बंदच असतो माझा. कोणा रिलेटिव्हकडून कळलं होतं की त्यांना कर्तव्य आहे, म्हणून आम्ही त्यांच्या घरी आधी गेलो होतो आणि त्यांच्या फॅमिलीला भेटलो. मग असं ठरलं की आपल्याला याच्यात भाग नाही घ्यायचा, त्यांना दोघांना भेटू द्यायचं आणि मग त्यांनी लग्नाविषयी ठरवायचं. तर त्याच्यानंतर सगळं काही त्यांनी दोघांनी मिळूनच केलं. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्याच्या सर्वोच्च पदावर गेल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांची नाळ अजूनही आपल्या मातीशी जोडलेलीच आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्याचं प्रत्यंतर नेहमीच येत असतं. मी देवेंद्रजींना गेल्या 25 वर्षापासून ओळखतो आणि मी ज्या भागात राहतो ते माझी शेजारीच आहे. अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांच्यासोबत काम करायचं मला हे मिळालं, म्हणजे संधी मिळाली. मी वैद्यकीय व्यवसायात सुद्धा 25 वर्षापासून आहे. तर अनेक वेळा देवेंद्रजीच्या मार्फत दवाखान्यामध्ये पेशंट भरती होतात आणि अतिशय जवळून ते त्यांची चौकशी करतात. विशेष करून जे गरीब रुग्ण असतात त्यांच्यासाठी मोठे संवेदनशील आहे. त्यांच्यासाठी ते पुष्कळशा वेळेला फंड्स अरेंज करायची सुद्धा व्यवस्था करतात. गरीब लोकांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल याचं त्यांचं नेहमीच लक्ष असतं. साहब बहुत नेक दिल इंसान, तो मैं नहीं, मेरे ऐसे यहाँ बहुत सारे हैं कर्मचारी, सबको फैमिली मेम्बर ही समझते हैं और उसमें किसी भी प्रकार का किसी के साथ भेदभाव, कोई ज़्यादा क्लोज है कोई दूर है, ऐसा नहीं है. हर आदमी की अपनी अपनी एक सीमा है. जो है जहाँ पे है काम अच्छे से करो, उसमें काम में नो कॉम्प्रोमाइज. जो जिसकी जो रिस्पॉन्सिबिलिटी है ईमानदारी से करो, वही है. आम्ही लहान असताना देवेंद्र भाऊ जेव्हा यायचे मूलला, त्यांचे वडील माननीय गंगाधरराव फडणवीस, त्यांची आई सरिता काकू फडणवीस, यासोबत त्यांचे बंधू आशिष भाऊ फडणवीस सोबत कुटुंब यायचं इथं उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे घालवायला. तेव्हा यांचं एक होतं की तेव्हा यांची शेती सामूहिक होती आणि यांच्या शेतावर ऊसाची लागवड व्हायची आणि त्या ऊसाची लागवड झाल्यानंतर मग त्या ऊसापासून निघालेलं रस प्यायला आम्ही सर्व एकत्रित जायचो तिथं. आणि तेव्हा काय छोटेपणी देवेंद्र भाऊ गुळगुळीत दिसायचे आणि आम्ही त्यांना देवेंद्र देवलू म्हणायचे. देवलू या नावाने हाक मारायचे, बोलायचे, खेळायचे, बागडायचे. जसं वय वाढलं तसं मग त्यांच्यामध्ये काही आमच्या संबंधामध्ये काही बदल पडलेला नाही. ते नागपूरचे नगरसेवक झाले, महापौर झाले, पण खेळणं, बागडणं, बोलणं, संबंध, सोबत जेवायला बसणं, आजही ते असं म्हणजे की बा मी मुख्यमंत्री आहे, हे कोणतरी वेगळे आहे, आमचे काम करणारे, ही भावना त्यांच्या मनात अजूनही नाही आहे. इथं आल्यानंतर आम्हाला जसं आधी आमचे संबंध होते तसेच आम्हाला आजही पाहतात. ते आल्यानंतर इथं जे वरिष्ठ आहेत, जे मोठे कुटुंबातले आहेत, ते मोठ्यांसोबत मोठ्यांप्रमाणेच वागतात. लहान असतील वयाने असं शिक्षणाने किंवा संबंधाने नाही वागत ते. का आजही त्यांच्यामध्ये म्हणजे तो माणूस आहे बालपणीचा. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती आणि कठीण परिश्रमाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. देवेंद्र फडणवीस आता देश पातळीवरही छाप पाडतील असं बोललं जात आहे. पण फडणवीसांसाठी ही वाट खूप काट्याची असणार आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव आणि काम आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचू लागलंय. फक्त 2-2.5 वर्षापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे केंद्र सरकारमधील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी येणं, त्यापाठोपाठ गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन होणं, या 2 घडामोडी घडतात काय आणि दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र या घोषणांच्या निनादात फडणवीस कामाला लागतात काय, सगळंच राजकीय निरीक्षकांना, प्रत्यक्ष राजकारण करणाऱ्यांना बुचकळ्यात टाकणार होतं. खास करून जातीवर आधारित आणि घराणेशाही मानणारे राजकारणी तर देवेंद्र म्हणजे कालचा पोरगा
त्याला काय राजकारण कळणार असं सहजपणे बोलायचे. त्यांचे असे एकेरीवर येणे फडणवीसांनी कधी मनाला लावून घेतले नाही. मात्र राजकारणातील प्रत्येक डाव ते मन लावून टाकत गेले. विजयासाठी काहीही करण्याची तयारी केली. सामदाम दंडभेद ही पारंपरिक कौटिल्य कूटनीती वापरण्यात काहीच गैर नाही हे त्यांनी पक्षाला पटवून दिलं आणि एक हाती विजय खेचून आणला. एकेकाळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला फडणवीस यांनी समाजाच्या सर्व स्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून देवेंद्र फडणवीस आता भाजपचे पोस्टर बॉय झालेत.